वचन सेवा पति दुःखवी अनेकांच्या दुःखवी अनेकांच्या दुःखवी अनेकांच्या
महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुःखवे अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठाला विठाला सकळ विद्येच्या ठिकाणी त्याची वंदू चरण गुरूंचे ते नमस्कार मी आता महायुगे पीठे तटे भीमरथ्यामी वरं पुंडरिकाय दात मुनींद्रे समागत तिष्ठत आनंद कंद परब्रह्मलिंग भजे पांडुरंग चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजव मार्त तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम पातात्मजम युद्ध मुख्यम श्रीरामधूतम शरण प्रपथे नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दुर पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी भेटी जाऊची इच्छी करती अविर्भना
स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत चिंतन सेवेकरता निवडलेला भंग प्रतिभावंत चैतन्यात्मक थोर विचारधारेचे महान संत कवी विठोबाचे लाडके भक्त निष्काम कर्मयोगी संत ज्ञानाचे धडे देऊन सर्व समाजाला भक्ती मार्गाकडे आणण्याकरता अहोरात्र प्रयत्न करणारे जगतमान्य संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांच्या हा गात्यातील 4 चरणाचा अभंग आहे. महाराज या अभंगातून सुंदर असा मनुष्य देह प्राप्त झालेल्या संसारी जीवाकरता उद्देश करतात. महाराज या जीवाला सुख समाधान शांती कशी मिळेल, काय करावं लागेल, कोणत्या मार्गाने जावं लागेल, कोणत्या प्रकारची भक्ती सेवा पूजा भगवंताला आवडेल, या देहाचा उद्धार कसा होईल, या जीवाचं कृत्य कल्याण कशात आहे आणि माणसाचं नेमकं कर्तव्य काय आहे ही या अभंगातून महाराज अगदी साध्या सोप्या भाषेतून 7 प्रकारची उदाहरणे देऊन समजावून देतात. विठ्ठला छत्रपती शिवरायाच्या पवित्र महाराष्ट्रामध्ये संत सम्राट माऊली ज्ञानोबा संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व संतांच्या आशीर्वादाने महान संत महात्म्यांच्या जन्मभूमीमध्ये त्यांच्याच दरबारात आणि महान अधिकारी संत बाळूबाबांच्या अधिष्ठानासमोर आपण हे नाम यज्ञ सोहळ्याचा आनंद घेत आहोत. हे आपण फार मोठं भाग्यवान आहोत, फार मोठं भाग्यवान. कारण सत्ता किती मोठा केला याच्यापेक्षा किती श्रद्धेने केला याला जसं महत्व आहे. कसं गाव केवढं मोठं आहे किंवा समाज किती मोठा आहे यापेक्षा तिथं अधिष्ठान किती पवित्र किती श्रेष्ठ याला फार महत्व आहे. गाव छोटस ग्रामीण भाग आहे, छोटस खेड आहे का मोठं शहर आहे का मोठं दिल्ली सारखं शहर आहे, तालुक्याचं ठिकाण आहे का मोठ्या जिल्ह्याचं ठिकाण आहे, राजधानीचं ठिकाण आहे याला महत्व नाही. तिथं अधिष्ठान किती श्रेष्ठ आहे ह्याला महत्व आहे. आणि अशा पवित्र अधिष्ठानामध्ये आपण ही सेवेचा आनंद घेत आहोत, सेवा करत आहोत. हे आपल्यासारखा भाग्यवान जगात दुसरा कोणी नाही महाराज. कारण या संतांच्या अधिष्ठानात हे कार्यक्रम चालू आहे, त्यांच्या जन्मभूमीमध्ये. या संतांचा अवतारच हा मानवी कल्याण करतात. किंवा प्रभेदनी त्यांची योजना केवळ जगावर उपकार करण्यासाठीच केली असते. रविचंद्र घना वृक्ष नदी गावच सज्जना येते पर उपकाराया इंगे देवेन निर्मित हा. म्हणजे सज्जनासाठी अवतारित होऊन सर्व जगाला अज्ञानी जीवाला सन्मार्गाला लावण्याचं कार्य संतांचं आहे. अलीकडे जर बारीक निरीक्षण करून पाहिलं तर हा समाज सद्गुणी सदाचारी सत्प्रवृत्त घडण्यापेक्षा दुर्गुणी दुराचारी दुष्ट प्रवृत्तीचा बनत चाललेला आहे महाराज. आपण दररोज वृत्तपत्रातून वाचतो, टीव्हीच्या माध्यमातून बातमीतून ऐकतो, दररोज वाईटच घटना ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. खून, दरोडे, मारामाऱ्या, भ्रष्टाचार, घोटाळे, स्त्रियांवर अत्याचार. 70-80% सगळे बातम्या वाईटच, चांगली बातमीच नाही महाराज. मग अशा ह्या वाईट दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाची दुष्ट प्रवृत्ती नाहीशी व्हावी, त्यांची सद्बुद्धी सत्प्रवृत्ती व्हावी म्हणून आमचे संत सम्राट माऊली ज्ञानोबा या ज्ञानेश्वरीच्या शेवट पसायदानातून देवाकडे मागणी स्वतः करतात. जे खळांची व्यंकटे सांडू तया सत्कर्मी रते वाढू भूता परस्परे घडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहू जो जे भांचील तो ते